ते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून अंकुश काकडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे। आज दादा तुम्ही हवे होतात, तुम्ही आज एक महत्त्वाचा असा निर्णय घेणार होतात, अशी पोस्ट शरद पवार यांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केलेली आहे। आणि अंकुश काकडेंनी एक दी पोस्ट करताना म्हटलंय, आज दादा तुम्ही हवे होतात, एक महत्त्वाचा निर्णय आज तुम्ही करणार होतात। विलिनीकरणाची घोषणा ही 12 फेब्रुवारीला होणार अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी देखील केलेलं होतं अजित पवार यांच्या निधनानंतर। आणि अनेक नेत्यांनी ही तारीख सांगितलेली होती आणि त्याचबाबत आज अंकुश काकडे व्यक्त झालेत आणि त्यांनी फेसबुकवर ही पोस्ट केली आहे। जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आमची थोडीशी तणातणी होत होती। त्याच वेळेला दादा आम्हाला म्हणाले होते की अरे फार तणातणी करू नका, लवकरच आपण एकत्र होणार आहोत। कुठं माशी शिंकली मला माहिती नाही, पण 12 तारखेलाच हे होणार होतं। दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू। आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती, परंतु दुर्दैवाने 28 तारखेची दुर्घटना घडली आणि त्यानंतर आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते तर या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं। दुर्दैवाने दादा आज नाहीत आणि हे विलिनीकरण होत नाही ही खंत देखील आमच्या मनामध्ये आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमचे नेते आदरणीय अजितदादा होते। दादांनी जर पुढल्या चर्चा केल्या असतील तर आम्ही त्यामध्ये शंका आणण्याचं कारण नाही किंवा आम्ही त्या नाकारतही नाही, परंतु आज दादांच्या पश्चात या ज्या काही चर्चा सुरू आहेत यावरती मला असं वाटतं की सुनित्रा वहिनी आता उत्तराधिकारी म्हणून संपूर्ण जबाबदारी सांभाळून काम करतायत। आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्यात, करायच्यात, विलिनीकरण करायचं, मर्ज करायच्या, ह्या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत यावर सर्वस्वी अधिकार सुनित्रा वहिनीच घेतील। परंतु महायुतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 3 प्रमुख पक्ष आहेत आणि NDAमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घटक पक्ष असल्याने आगामी काळात महायुतीतल्या प्रमुख पक्षांना विश्वासात घेऊन तो निर्णय केला जाईल आणि त्यामध्ये सुनित्रा वहिनी सक्षम आहेत, त्यांना सर्वस्वी अधिकार आहेत।